एकही स्पर्धा एकतरी स्पर्धा नावावरती केली जाते ते दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतोय एक तंत्रशुद्ध गुणवत्ता क्षमता ताकदवान दोन्ही संघ ते म्हणजे समीक्षा 11 प्रतिस्पर्धी संघ आहे साईनाथ देगाव आपण पाहतोय सर्वप्रथम फलंदाजी करताना समीक्षा 11 कडून समीर सावंत जे क्रिकेट पटलावरचं मोठं नाव म्हटलं जातं कोकणचा कोहिनूर हिरा ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या जिथे तिथे गेला तिथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला तो आहे इथे मात्र बिग बिग बी मॅजिक 11 क्रिकेट क्लब फन्सू यांचे या संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह घेण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. चला आपण तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातो महत्त्वपूर्ण मॅच आहे सन्मान सोहळ्याकडे आपण वळणारच आहोत. मी मॅजिक 11 फन्सू या संघाला विनंती करेन की माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे. डावखोरा फलंदाज आहे कोकणचा कोहिनूर हिरा तो म्हणजे समीर सावंत टेनिस क्रिकेट वरचा मोठं नाव ज्याला म्हटलं जातं आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो साईनाथ संघाचा. ओहो इथे मात्र रिव्हर्स शॉट सूर्यकुमार यादव खेळीने जातो सर सीमारेषेपार येतोय बिग बिग षटकार जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही नाद खुळा आणि झुकेगा नाही साला येतोय षटकार. सुशांत गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सुशांत पाहतोय एक नवोदित गोलंदाज आहे. नव्यानं संधी दिली जाते साईनाथ संघाकडून कारण नेहमीच म्हटलं जातं की आपण नवे जेव्हा प्रयोग करतो ना तेव्हा नक्कीच आपल्या संघात देखील एक भरभराट येते आणि हे प्रयोग देखील सातत्याने करत आलेले आहेत साईनाथ संघ. सुशांत गोलंदाजी मार्गवरती डावखोरा फलंदाज आहे समीर पुन्हा एकदा रिव्हर्स फुलटॉस चेंडू घेतलाय जाईल का जातोय सरळ सीमारेषेपार येतोय चौकार ये छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा. चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. एक स्वयंसेवक एक खेळाडू पाठवायचे आहेत आयोजकांनी तिकडे कारण वेळ होतोय चेंडू बाहेर गेल्यानंतर उशिरा चेंडू आपल्या मैदानामध्ये येतोय. विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण तिकडे खेळाडू जायचा आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय पहिलं षटक सुशांत काहीसं महागडं ठरताना कारण तितक्याच दमाचा ताकदीचा खेळाडू आहे समीर सावंत. धावफलकावरती धाव होते 10 1-0 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली जाते. समीर सावंत ज्याच्याकडे अनुभव आहे तगडा अनुभव गुणवत्ता क्षमता कौशल्य तो समीर सावंत अनेक स्पर्धामध्ये DPL असो अनेक महाराष्ट्राच्या बाहेर देखील खेळायला जातो तो समीर. पुन्हा एकदा लय बिघडा होतोय त्याच दिशेने पेस्ट कॉपी पेस्ट करताना पाहायला मिळतोय येतोय बिग बिग षटकार काय झाडी काय डोंगर येतोय मोठा षटकार. अत्यंत छान असे कॉमेंट्री करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष मनीषजी लोंढे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 6च्या धावेने मदतीने 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे होते सरकते 16. क्या बात आहे धावफलकावरती धावा होत आहे 16 आणि आपण पाहतोय हा रंगतदार 16 स्टार बॉईज चषक 2024 हे सुवर्ण क्षण आपण पाहतोय. कित्येक महिने या नियोजनामध्ये आपण कानावरती चर्चेवरती फोनवरती चर्चा व्हायची नियोजन चालायचं आणि तो क्षण आज आपण पाहतोय त्याचे साक्षीदार आपण होतोय. हा सगळ्यात सुवर्ण क्षण असणार आहे आनंदाचा क्षण आपण म्हणतोय. सुंदर कमबॅक केलं सुशांतने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता समीरचा भोगतोय समीरनं थांबवलं फार महत्वपूर्ण आहे आणि तो सुशांतने काम केलं. एक चेंडू थांबवणं देखील फार महत्वपूर्ण होतं सुशांतसाठी ती कामगिरी मात्र केलेली आहे सुशांतने. जर्सी नंबर 2 साईनाथ संघाचा सलामीवीर गोलंदाज सुशांत. समीर सावंत आपण पाहतोय एक चौफेर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 16. हा इथे पाहूया पुढे एकदा मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न खराब एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एसटी रक्षण सक्षय घाणेकर याच्याकडून पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाव देखील आहे. पंचांचा इशारा इथे खून करतात पंचांना इथे संधी दिली जाते हालचाल करण्याची आणि धाव संख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 17. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1-8 लॉस ऑफ 0 विकेट
नॉन स्ट्राईकला येऊन होतोय. आता नॉन स्ट्राईकला ठेवणं फार गरजेचं आहे समीर सावंतला. सुशांत, रणनीती फार महत्वाची आहे. आता समीर सावंत जोपर्यंत नॉन स्ट्राईकला आहे तोपर्यंत मात्र हा धावांचा पाऊस, धावांचा ओघ, धावांचा हा रणगाडा मात्र थांबवणं फार गरजेचं आहे. आता नॉन स्ट्राईकला असणं ठेवणं गरजेचं आहे. तितकीच भेदक टिचून गोलंदाजी करावी लागेल. इथे सुशांतला आपण पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरचे फक्त 4 चेंडू फेकले गेले, 5 चेंडू फेकले गेले, 1 अतिरिक्त धाव आणि 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू फेकणं बाकी. आकुडप्याचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली होती, जाते सर गलीमध्ये निघून. षटरक्षक तैनात आहे. 1 धाव नक्की पूर्ण केली. इथे मात्र 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. वेग म्हटला जातो. इथे मात्र स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतोय शशिकांत. शशिकांत ओसरगर मैदान, किंग मैदान ज्याने गाजवलं तो शशिकांत. डावखुरा फलंदाज आहे शशिकांत. आपण पाहतोय इथे समीक्षा 11चा हा फलंदाज. स्वतःच्या मनगटावरती जर आत्मविश्वास असेल ना तर संघर्ष करण्याची ताकद, क्षमता आपल्याला पाहायला मिळते. भले आपल्याला विजय यश मिळो न मिळो पण संघर्ष करण्याची ताकद आपल्याला मिळते. तीच आत्मविश्वास आज आपल्याला पाहायला मिळते या शशिकांतमध्ये. इथे मात्र चेंडू खोदून काढलाय. षटरक्षक तैनात आहे आणि बॅक टू द पॅव्हिलियन हवं लागेल शशिकांतला. इथे शशिकांत होतोय, माघारी परतोय, बाद होतोय, पहिलं विकेटचं गारद होतोय, पतन होतोय शशिकांतच्या रूपाने आणि समीक्षा 11ला पहिला विकेटचं पतन. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतोय. कुणाल असू शकतं गोलंदाजीवरती, अक्षय असू शकतं, पण कर्णधार कोणाला प्राचारण करेल ते देखील पाहावं लागणार आहे. सूरज देखील गोलंदाजीवरती आपण पाहणार आहोत का. सूरज देखील महत्वपूर्ण गोलंदाज आहे साईनाथ संघाचा, पण अक्षय स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय घाणेकर एक तंत्रशुद्ध गुणवत्ता अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी लेदर क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नाव गाजवलंय, नाव देखील आपल्या या गावाचं या दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केलं असं अक्षय घाणेकर आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच वर्चस्व देखील प्रस्थापित केलंय अक्षयने. आता मात्र समीरच्या विरोधात खेळताना समीरला थांबवेल का अक्षय, कारण दोन्ही गुणवत्ता, तीच ताकद, तेच कौशल्य, तीच गुणवत्ता पाहायला मिळते. अक्षय विरुद्ध समीर. रिव्हर्स शॉट, फुलटा चेंडूचा सामना होतोय आणि जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग हिट षटकार. सहाच्या मदतीने आपण पाहतोय समीरचं वादळ इथे या मैदानात घोंगावताना पाहायला मिळतंय. 6च्या मदतीने धावफलकावरती धावा जोडल्या जातात. गुणलेखक माझ्या बरोबर जोडले जातात. धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 26 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. शशिकांत माघारी परतला आणि इथे मात्र शांतता, वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळते आणि षटकाराचा वादळ घोंगावताना पाहायला मिळते. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय समीर कडून आणि इथे मात्र एक स्लोवरचा चेंडू होता. संमिश्र गोलंदाजी फार महत्वपूर्ण आहे टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो, आणि ती संमिश्र गोलंदाजी आपल्याला अक्षय घाणेकर कडून पाहायला मिळते. पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, तदनंतर गतीमध्ये परिवर्तन केला गेला, टप्प्यामध्ये परिवर्तन केला गेला, थांबवलं गेलं, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आहा, पंचांचा इशारा इथे एसटी वरून जाताना चेंडू पाहायला मिळते, पण पंचांचा इशारा उशिराना इथे खून करतात पंच नितीन पोसरीकर. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढेल, वधारेल धावसंख्या होते 27-27. लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय घाणेकर काहीसा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. हे वादळ, समीरचं वादळ या मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. ओ इथे मात्र खोदून काढलाय, जातोय सरळ, येतोय बिग 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 षटकार. ये है खतरों का खिलाडी, ये है बाहुबली समीर सावंत. तेहतीस धावा धावफलकावरती मित्रांनो जोडल्या जात आहेत आणि वैयक्तिक 28 धावांवरती समीर सावंत खेळतोय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो एकदा समीरसाठी. असा आपल्या विभागातील हा गुणवत्ता, कौशल्य आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा पेश करताना पाहायला मिळतोय. तो एक नामवंत टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव म्हटलं जातं, तो आहे समीर सावंत. फलंदाजीचा नजराणा पेश करतोय. जबरदस्त क्रिकेट रसिकांचं मन लक्ष वेधून घेतोय तो मात्र समीर सावंत.
सर्वांचं मनोरंजन करतोय षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीने. षटकार मात्र आपण पाहिलं तर समीर सावंतने आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. असा 28 धावांवरती वैयक्तिक खेळतोय हा डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा अक्षय ढकलून देण्याचा प्रयत्न, झेल होतोय का पण नाही. पुश करा, क्या बात आहे. अंपायर बघा डान्स करताना पाहायला मिळतं, उत्साह आनंद, कारण षटकाराचा आनंद फार मोठा आहे आणि तोच आनंद पंचांमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय तो मात्र समीक्षा 11च्या दर्शकांमध्ये आणि सन्नाटा पाहायला मिळतोय तो साईनाथ देगाव यांच्या दर्शकांमध्ये पाहायला मिळतोय. ही आहे मात्र जुगलबंदी. हीच यालाच म्हटलं जातं लढत, यालाच म्हटलं जातं युद्ध. क्रिकेट हे देखील युद्ध आहे आणि या दोन गावांमध्ये पाहायला मिळते. एकीकडे दमामे आणि एकीकडे देगाव. मागणी करतात पंच, चेंडू देऊन ठेवायचे आहेत पंचांकडे. वारंवार सातत्याने षटकार येत आहेत आणि चेंडू लांबवर जात आहेत, त्यामुळे इथे उशीर होतो या सामन्याला. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण चौफेर बाजूने उभे राहायचंय, सहकार्य करायचं. एकदिवसीय क्रीडा महोत्सव आहे मित्रांनो. आताच आपण शिमगा उत्सव साजरा केला, त्याच उत्साहाने ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. उर्फी मौजे उर्फी बोरीचा कोण यांच्यामध्ये प्रत्येक युवकांमध्ये, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक सदस्य यांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहायला मिळतोय. कारण शिमगा उत्सव एकीकडे आपण देगाव देवीची खांद्यावरती पालखी मिरवली आणि या स्पर्धेची देखील आज ही पालखी मिरवणार आहोत. आनंद, तोच उत्साह पाहायला मिळतोय या भगवान दादा पाटील क्रीडांगणावरती या दिवा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक उत्साह वर्धक आपल्याला वातावरण पाहायला मिळते. एकीकडे आपण मनोरंजन करतोय समीर सावंत आणि एकीकडे पाहतोय आपण एक मोठी लढत साईनाथ देगाव आणि समीक्षा 11. पुन्हा एकदा अक्षय चेंडू फेकेल. स्वप्नील कायसा समजला नाहीये, शैलेश समजला नाहीये. शैलेश आलेला आहे फलंदाजीसाठी आणि षटकाची देखील समाप्ती. जोरदार टाळ्या वाजवा अक्षयसाठी. अक्षयने मात्र इथे रोखलंय या समीरला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या एकूण 40 धावा. 4-0, लॉस ऑफ 1 विकेट. शशिकांत माघारी परतला, तदनंतर शैलेश आला आणि अजूनही आपण पाहतोय समीर सावंत मैदानात. जोपर्यंत समीर सावंत आहे तोपर्यंत मात्र नाणेफेक करून घ्यायचा आहे पुढील सामन्याचा. विनंती असेल आयोजक यांना, पुढील होणारा सामना असेल आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. ज्यांची आतुरता होती सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज ऐकतोय ते मनोहरजी टेमकर यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मौजे उर्फी बोरीचा कोण यांच्या वतीने यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मनभावी कलाविष्कारच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गौरव गौरव नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. साईनाथ कडून गौरव आहे आपल्या संघाचा गौरव करण्यासाठी. ओहो हो, क्या बात आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ते स्लोवरचा चेंडू होता, जसा खेळपट्टीवरती पडला तसाच मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि यष्टीरक्षक अक्षय याच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळते. पहिला चेंडू थांबवला समीरला मोठा फटका खेळण्यापासून. सुंदर गोलंदाजीचा नजराणा. पहिला चेंडू जर्सी नंबर 8 गौरव. सुंदर असं मात्र इथे थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आपल्याला साईनाथ देगावकडून, कारण पहिला चेंडू निर्धाव चेंडूचा सांगता करताना यश प्राप्त केला तो म्हणजे गौरवने. पुन्हा एकदा मोठं रनअप आहे. गौरव याचा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जेल होते का पाहायचंय पण नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला आणि 1 बाउन्स येतोय. 1 to 4. चिन्मय याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चिन्मयला झेल घेता आला असता तर नक्कीच कमबॅक केलं असतं साईनाथ संघाने. मोठं हे डोंगरावडे धावांचं आव्हान मात्र रोखता आलं असतं आणि 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा होत आहेत ते आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओहो हो, सुंदर स्लोवरचा चेंडू होता, समजला नाहीये. समीर सावंतला कमबॅक केलं गौरवने. खराब जर मित्रांनो गोलंदाजी सुंदर आहे पण आपण जर खराब क्षेत्ररक्षण केलं तर त्याचं दडपण मात्र गोलंदाजीवरती होत असतं आणि तेच आपल्याला चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. जे आपण मैदानात ते चित्र पाहतोय दडपणाखाली जाईल का गौरव, कारण मोठा खेळाडू आहे. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे पण एक धाव नक्की पूर्ण केली जाते. दुसरे धावेचा देखील सहजरित्या पूर्ण केला जात आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळतोय आपल्याला समीर सावंत.
पुन्हा एकदा गौरव, इथे मात्र क्रॉस द लाईन खेळायचा, इथे जाईल सरळ एसटी रक्षकाच्या मागे, गुदगुळ्या करत मैदानाला येतोय चौकार. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अर्धशतक झळकावलंय या संघाने, समीक्षा 11 संघाचं. इथे मात्र अर्धशतक या धावफलकावरती जोडलं जात आहे. खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा समीक्षा 11 संघाला. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक असावं. आणि समीर सावंत वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय आणि वैयक्तिक अर्धशतक झळकावण्यासाठी अवघ्या हव्यात त्या 6 धावा आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा गौरव, अगोदर चेंडू होता, चेंडू भिरकावलाय, जाईल का, जातोय, वन बाउन्स, येतोय चौकार. अर्धशतक हुकलंय. इथे मात्र नाराज होते आणि 2 धावेने मात्र इथे अर्धशतक हुकलंय ते समीर सावंत याचा स्वतःवरती. पण जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच अशा ह्या गाव टू गाव स्पर्धा आपण खेळवत असतो. अशा अनेक नवे नवे खेळाडू आपल्याला निर्माण व्हावेत, हा एक उद्देश असतो प्रत्येक गावाचा. तळागाळात लपलेला आणि ज्याला संधी मिळाली नसते त्या खेळाडूला अशा स्पर्धेतून संधी मिळणं फार गरजेचं असतं. म्हणून तर अशा या स्पर्धा गाव टू गाव स्पर्धा राबवल्या जातात. आणि मौजे उर्फी भोरीचा कोण यांचा देखील हा एक उद्देश आहे, ध्येय आहे की तळागाळातील खेळाडूला, प्रत्येक खेळाडूला संधी मिळणं फार गरजेचं आहे. आणि नवोदित खेळाडू पुढे येणं, प्रकाश झोतात येणं फार गरजेचं आहे. हा एक उद्देश या बोरीचा कोण या मंडळाचा आज आपल्याला पाहायला मिळतोय. समीर सावंत खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. समीर सावंत एकदा बॅट उंचावून सर्व क्रिकेट रसिकांना मानवंदना करायची आहेत. कारण अर्धशतक जरी हुकलं असलं तरी आपण महत्वपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. वैयक्तिक 48 धावांवरती नाबाद राहिला समीर सावंत आणि त्याला साथ दिली ती शैलेशने. आता मात्र आव्हान असेल तर साईना संघाला 18 चेंडूंचा सामना करताना हव्या ते एकूण 54 धावांची गरज असेल. 55 धावांची गरज आहे. 54 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 55 धावांची आवश्यकता असेल ते साईनाथ संघाला. काय रणनीती असू शकेल, काय गणिमिकावा असू शकेल या साईनाथ संघाकडून ते देखील पाहावं लागणार आहे. तत्पूर्वी आपण 2 मिनिटांची विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्टार बॉय चषक 2024 ही स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. असा गेलो तसा आलो. आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला आपण जाऊया 55 धावांचं आव्हान, ध्येय, उद्दिष्ट एक खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानात दाखल होताना पाहायला मिळतंय कुणाल आणि अक्षय घाणेकर. राधाकृष्ण क्रिकेट संघ टेटवली यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे आणि ते गोलंदाजी घेणार आहेत. एक सायना संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला आपण जाऊया. स्ट्राईकला असेल अक्षय आणि नॉन स्ट्राईकला असेल सायना संघ. कुणाल आहे ना? नॉन स्ट्राईकला असलेला खेळाडू एक 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाज विनोद हरावडे आपण पाहतोय. विनोद हरावडे गोलंदाजी मार्क वरती समीक्षा 11 मध्ये खेळताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. तो विनोद आज आपण पाहतोय या क्रीडांगणावरती. चला पाहूया आपण अक्षय. स्ट्राईकला आहे अक्षय. 55 धावांचं आव्हान. विनोदचा सामना करेल अक्षय. पाहूया चेंडू फेक याला इथे यॉकर चेंडू होता. एसटीवरती आदळलाय. यश शरीर एसटीवरती आदळलाय चेंडू अक्षयच्या आणि एक धाव नक्की पूर्ण केले जाईल आणि एका धावेने खाता देखील ओपन केला जाईल. उमेश उमेश क्षमा असावी. नॉन स्ट्राईकला असलेला उमेश मात्र स्ट्राईकला पोहोचतोय. ज्याच्यावरती विश्वास दाखवला आहे कर्णधार आणि अक्षयने उमेश वरती. पाहूया. हो 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 यॉकर फुल टॉस चेंडू होता. समजला आणि पंचांचा इशारा वाईट येतोय. खून करतायत पंच. खराब चेंडू. फुलटॉस चेंडू होता मित्रांनो. फुलटॉस चेंडू सोडला आहे उमेशने. म्हणतात ना की मित्रांनो आयुष्यात आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो. तसा क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. तो मात्र उमेशने मात्र वाया घालवताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आकोट्याचा चेंडू होता. बिरकावला शतरक्षक तैनात आहे आणि स्वतः समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे माघारी परतावं लागेल. उमेशला फसतोय. सुंदर खराब चेंडूचा प्रदर्शन होता पण खराब चेंडूचा फायदा घेता आला नाही उमेशला. पहिला विकेट गारत उमेशच्या रूपाने नाराज होतोय. काहीसा अक्षय देखील स्वतःवरती नाराज होते कारण हे आज षटक फार महत्वपूर्ण होतं. या षटकामध्ये कमीत कमी जरी 15 धावा आल्या असत्या तर नक्कीच या सामन्यामध्ये एक उत्कंठा एक आशेचं किरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणि पहिला चेंडू होता. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आपण पाहिला. एक धाव पाहिली नंतर अतिरिक्त धाव पाहिली त्यानंतर विकेट पाहिला. कमबॅक केलं विनोदने. थांबवून ठेवलं आणि आता मात्र मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. हा डावखुरा फलंदाज असू शकतं गौरव आहे ज्याने मागील सामन्यामध्ये षटकार खेचला होता सुंदर शेवटच्या चेंडूमध्ये. तो गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे गौरव. डावखुरा फलंदाज. पाहूया आता मात्र संधी प्राप्त झालेली आहे. या संधीचं सोनं करेल का मित्रांनो? संधी ही अशी असते की चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा का तुम्ही वेळ घालवला की ती संधी हातून गेलीच म्हणून समजा. पण संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. त्या गौरवला संधी दिली जाते. विनोद गोलंदाजी मार्ग आकड्याचा चेंडू होता. हो हो उसळी घेतली चेंडूने. जसा खेळपट्टीवरती चेंडू पडला आणि एक विशिष्ट उंची घेतली चेंडूने आणि गौरव समजला नाहीये आणि जाऊन दिला यष्टीरक्षक समीर सावंत याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाले. आपल्या 55 धावांचं ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर असताना अशी फलंदाजी संयमाने फलंदाजी करणं फारच निर्णय मात्र तुम्हाला अपयशी ठरू शकेल. मोठे फटके खेळावे लागतील. हो 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 सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन टप्प्यामध्ये परिवर्तन संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला विनोद हरावडे याच्या गोलंदाजीवरती. नॉन स्ट्राईकला अजूनही ज्याच्याकडे अपेक्षेने पाहिलं जाते ज्याच्याकडे भरवसा आहे एक विश्वास आहे तो अक्षय घाणेकर मात्र अजूनही आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला आहे गौरव. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण पुन्हा एकदा चकतो. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये आणि वारंवार बीट होतोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय तो गौरव.
सुंदर सुंदर षटक हाताळतोय, भेदक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय विनोद हरावडे. समीक्षा 11 कडून पाहायला मिळतोय आपल्याला विनोद हरावडे. पहिलं षटक गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा डाकुरा आखुडाव्याचा चेंडू होता, बाहेर जाणं चेंडू असेल का? पंचांचे दोन्ही भूमी समांतर होत आहेत, धावा येतात अवांतर. अवांतर धावेने मात्र धावसंख्या फक्त पुढे सरकेल. धावसंख्या होते अवघ्या 3 धावा. 55 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. तुम्हाला मोठं ध्येय आहे, मोठं ध्येय जर गाठायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला मोठे झेप घ्यावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आखुडाव्याचा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. इथे मात्र शतरक्षक तैनात आहे. एक नव्हे 3-3 शतरक्षक चेंडू खाली येताना पाहतोय आपण आणि एक धाव पूर्ण केली जाते. षटकाची धावा काढलेल्या नाहीयेत, कारण हा एक गनिमी कावा आहे, रणनीती आहे. एक धाव काढली असती तर मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला यावं लागलं असतं अक्षयला. त्यामुळे कोणतीही धाव घेतली नाहीये. ही रणनीती इथे कामयाबी ठरेल का ते मात्र पाहावं लागणार आहे मित्रांनो. इथे पहिलं षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाव आपण पाहतोय त्या 3 धावा. 55 धावांचं लक्ष आहे, टार्गेट आहे, सेट केले ते समीरने. आता मात्र उत्तरला प्रत्युत्तर द्यायला सज्ज होतोय तो अक्षय घाणेकर. मित्रांनो, तुमचा जेवढा संघर्ष मोठा तेवढ्या तुमच्या यशाची देखील उंची फार मोठी असते. ते संघर्ष आज अक्षय घाणेकरला करावं लागणार, मोठे फटके खेळावे लागणार आहेत मित्रांनो. योग्य वेळी योग्य पत्ता तुम्ही बाहेर काढा, नाहीतर योग्य वेळी जर तुमचे हुकमाचे एके देखील वाया जातात. त्यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य पत्ता बाहेर काढावा लागणार आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहेत त्या अक्षय घाणेकरला. 55 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शैलेश. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू बॅटच्या रडारवरती आला नाही. इथे मात्र झेल होतोय का पाहतोय, पण अक्षय घाणेकर बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र ताकद कमी पडली आणि झेल बाद होऊन माघारी परतावं लागेल अक्षय घाणेकरला. उरल्या सुरलेल्या आशा मात्र इथे, आशेचे किरण मात्र इथे निराशजनक कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अक्षय घाणेकर बॅक टू द पॅव्हलियन. अक्षयला मात्र 0 या अंकावरती मात्र भोपळाही फोडता आला नाहीये. अक्षयला काहीसं निराशजनक कामगिरी, स्वतःवरती देखील नाराज आहे. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू बॅटवरच्या रडारवरती आला, पण ताकद मात्र बॅटला देता आला नाही, चेंडूला गती देता आली नाहीये आणि झेल बाद होऊन माघारी परतला तो अक्षय. आणि आता मात्र मैदानात दाखल होतोय तो जयेश घाणेकर, डावखुरा फलंदाज जयेश घाणेकर. गोलंदाज आहे शैलेश, डावखुरा फलंदाज. पाहूया चेंडू फेकेल, फुलटॉस चेंडू ताडव बॅटिंग खेळायचा प्रयत्न केला जातोय पाहतोय लेग साईडला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. शतरक्षक तैनात, प्रोटेक्शन दिलं जातंय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. धावसंख्या फक्त पुढे सरकेल, थांबलेली धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. मोठे फटके खेळावे लागतील जयेशला. जयेश म्हणजेच हार्दिक पांड्याचा उल्लेख केला जातोय. जयेशला हार्दिक पांड्याच्या रूपाने पाहिलं जातं, पण एक आपण पाहतो हार्दिक पांड्या अनफॉर्म मध्ये आहे. इकडे जयेश घाणेकर फॉर्म मध्ये येईल का ते देखील पाहावं लागणार आहे. हो सुरेख चेंडू ऑप्टमच्या बाहेर जाता ते टाकताना पाहायला मिळतोय. फेकताना चेंडू फेकतोय शैलेशला माहिती आहे जर आपण ऑप्टमच्या बाहेर जर चेंडू ठेवले तर ताकद कमी मिळते या फलंदाजाला आणि तो चेंडू मात्र कमी ताकदीचा जातो आणि अपयशी ठरतो फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये. तीच रणनीती आज शैलेश जाधव आज आपल्या पाहिजे. पुढला चेंडू ताकद देता आली नाहीये, मात्र एक धाव मात्र नक्की प्राप्त होते. संयम आणि शांतता, सन्नाटा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये, कारण एका बाजूला झुकताना सामना पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतो अवघ्या धावा फक्त जोडल्या जातात, त्या 6 धावा जोडल्या जातात. आपण पाहतोय एकीकडे आपण जयेश घाणेकर माघारी परतला, एकीकडे आपण पाहतोय उमेश देखील माघारी परतला आणि आता मात्र मैदानात आहे ते गौरव आणि एकीकडे जयेश. असोण गावचे ग्रामस्थ रोशन पड्याल साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. रोशन पड्याल साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा आकडोबाचा चेंडू होता गौरवला, काहीसा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, स्क्वेअरला जाताना चेंडू पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तैनात आहे, संरक्षण दिलं जाते चेंडूला. षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय
धावपलकावरती धावा होत आहेत त्या 7. मित्रांनो, धावा होत आहेत 7. साईनाथ संघाला मिळाली नसेल जरी 7, पण तुमच्या सर्व संघांची मिळते या स्पर्धेला 7. अशीच महत्वपूर्ण 7 या स्पर्धेला लाभू दे, एवढीच माफक अपेक्षा मी मौजे उर्फी बोरीचा कोण यांच्या वतीनं सर्व संघांना करेन. आणि कारण धावपलकावरती धावा जोडतायत 7. मधुर कासारे आपण पाहतोय, हे देखील एक टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव आहे. मधुर कासारे पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या संघाने. पाहायचंय मागील झालेल्या स्पर्धेमध्ये देखील उपविजेता संघ ठरला होता. करंजळी ग्रामस्थ मंडळाच्या आयोजित स्पर्धेमध्ये संघाने विजय संपादन केला होता. मधुर कासारे संघ त्या संघामध्ये स्थान होतं. मधुर कासारेने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता. मधुर पाहूया, पुन्हा एक धाडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. एकेरी दुहेरी धावण्यावरती भर दिला जातोय. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय तो या समीक्षा 11चा एक विनोदी हिरा म्हटलं जातं, तो आहे शक्ती. एकीकडे शक्ती कपूर आणि हा शक्ती नेहमीच हसण्याचं वातावरण, एक सुखदायक वातावरण निर्माण करतो आपल्या संघामध्ये. तो शक्ती गोलंदाजीसाठी आलेली आहे. एक संधी दिली जाते कारण मोठं आव्हान होतं. या मोठं आव्हान शक्य होऊ शकत नाहीये, म्हणून शक्तीला इथे संधी दिली जाते. आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय शक्ती, ज्याचं या समीक्षा 11 मध्ये एक कॉमेडी मॅन म्हटलं जातं, तो शक्ती. अगुटप्याचा चेंडू होता, हो 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 हो, पण चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 12 धावा आपण पाहतोय. मित्रांनो, एक सामना जिंकू शकत नाहीये, पण म्हणतात ना की छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, पण पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस देऊ शकते. सामना पण जिंकू शकत नाहीये, पण संघर्ष करण्याची ताकद मात्र षटकार आणि चौकार देऊ शकतो. आहा, चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक विनोद आहे, जातोय 1 बाउन्स, येतोय 1 टू का 4. या स्पर्धेमधील आपण पाहतोय जयेश गाणेकरच्या बॅट मधून येतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि इथे चेंडू देतोय सीमारेषेला चौकाराची भेट. असोंड गावचे ग्रामस्थ रोशन पड्याल यांना सन्मानित करण्यासाठी मी नितीन अवेरे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा. हो, बॅक टू बॅक इथे चौकार मिळतोय आणि चौकाराच्या मध्ये धाव आणण्याची मदत होते. धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय 20 धावा आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. अक्षय जयेश गाणेकर शेवटचा चेंडू आहे. हो, सुंदर सुंदर. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त शेवटचा चेंडू. खराब चेंडूचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. विजयापासून खूपच दूर आहे साईनाथ संघ. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला या साईनाथ संघाचा या स्पर्धेच्या दरम्यान. आपण पाहतोय मौजे उर्फी बोरीचा कोण आयोजित स्टार बॉईज चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्या षटकाची समाप्ती आणि सहजरित्या आपल्या पारड्यामध्ये विजय संपादन केला तो म्हणजे समीक्षा 11 दमामे. आणि पराभवाला सामोरं जावं लागलं तो आहे साईनाथ संघ देगाव. आणि पराभूत संघाचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात.